काय सन्निदा, दौरा कुठे? ते आता अवध्या गाठ पडल्यावर ठरणार. अरे कधी कधी आम्हाला बी घेऊन जावा संगतीला. गावात नवीन आहे ना, तेवढीच 4 दुकानं समजतील आम्हाला बी. खरंच काय? खोटं बोलणाऱ्याच्या मैतीला बी जात नाही मी. मग लई जमते बघा आपलं आता. तू बारका असल्यापासून जमते. मग कधी येते संगतीला? हे बघ, लक्ष्मी प्रसन्न आहे तेव्हा आता उशीर नको. चल चला की. काकासाहेब, काय काका पुतण्याची पालखी कुठं चालल्या? ते आपलं हे काय बरं ते काका काय ते हा ते 5 मार्चला रानाचं लगीन आहे. तेव्हा तयारी करायला ना ग. करायलाच पाहिजे. मग काम पडलेत खंडीवर. लगीन धडाक्यात व्हायला पाहिजे, तेव्हा समध्याने झटायला पाहिजे. मग हा, पण या समध्या लग्नाच्या तयारीत आमची मोलकरीण बनू देऊ नकासा म्हणजे झालं. जसा मान या घरात आमासनी आत्ता हाय तसाच तो पुढं बी राहणार. आमच्या सुनबाईच्या मानाला कुणी धक्का लावला ना, टाळकं सटकल आपलं. आमच्या मनात जशी आहे तशीच तयारी या लग्नाची झाली पाहिजे, नाहीतर समध्यांना रस्त्यावर यावं लागल. वय की कुणी बी यावं आणि टिकली मारून जावं असं या घरात होता कामा नये, हे लोकांनी बी समजलं पाहिजे. सहजासहजी या घरात कुणाला बी येता येणार नाही. समजणार, ज्याला समजायचं त्याला समजावणार. ह्यो तुझा सासरा तुझ्या संगटच आहे सुनबाई. हो मावशी, हे घ्या साखर, घ्या साखर घ्या. तुम्ही पण रानाचं लगीन ठरलं, यायचं बरं का सगळे. ओ काकी, हो मावशी, हे घ्या रानाचं लगीन ठरलं, यायचं बरं का. हे घ्या साखर घ्या. हा अहो हे घ्या की तुम्ही बी या या. अरे पक्क्या, हे घे साखर. अरे रानाचं लगीन ठरलंय 5 मार्चला आहे. तुला पत्रिका बी येईलच. हा. अरे वा, लय जबरा काम झालं बघ. अरे जबरे असणारच, गावातलं पहिलं लव्ह मॅरेज आहे. हा काय सांग, तू राणाच्याकडे बघून कधी वाटलं नव्हतं असं, पण झालं ते एकदम बेस्टच. होय होय, घे मग तोंड गोड कर. कर तू. काय मदत लागली तर सांग. सांगणार की. चालतंय चालतंय. मला बी दे की साखर. अरे 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 कसलं नाही तो कारभार लाव रे तू. अरे कारभार कसला त्यात? तुझी शादी ठरल्या ना, मग समजा गावाला कळाय नको. अरे पत्रिका वाटल्यावर करणारच आहे. तुझा फाटका डॉल्बी कशाला वाजवायला समधीकडे? आणि ते काय लावलंय तू? ते काय ते लव्ह मॅरेज? अरे असलं काय करणारच वय मी. अरे समजा घरातलं नाही ठरवलंय. क्या तो चुहे खाके बिल्ली चली हाच को. अरे गावातलं पहिलं लव्ह मॅरेज आहे म्हणून समजा गाव खुश आहे. आणि तू याला भानगड म्हणतोस होय ना? ते काय नाही, जे काय आहे तेच सांगणार मी. अरे आपल्या भावाचं लगीन आहे, भावाचं. हा तू रे माझ्यावर. ये बरकत बरकत बरकत, असं करू नका सर. अरे लोक नाही नाही ते विचारतात तर मला काय सांगू त्यासनी. अरे लई लाजल्या का तू बघ. अरे लाजायचं काय त्यात, सांगून टाक शादी आहे म्हणून माझी. अरे तू नवर देऊ नये, तू जरा लाजायलाच पाहिजे. हे बघ तू बस लाजत, मी सगळ्यांनी सांगत सुटतो. हा बरकत, तू असं ऐकणार नाही ना? ए काय झालं तुम्हाला तोंड फुगवायला? अच्छा तोंड फुगून का उभे? अच्छा नाही वय रे तुम्हाला. चला जावा. नवरदेवाला लाजायचं असते, सांगितलं ना बरकत ना. मग तू मारा मारे का करलायस? ऐकलं काय तुम्ही?
आम्हाला जे ऐकायचं होतं ते ऐकलं आम्ही. ते 1-2 दिवसात कळ म्हटलंस हेच काय? वय मग आता आता काय नाचा रे. ए, चुप. रस्त्यात काय लावलंय? आमच्या रानादाचं लगीन आहे म्हटल्यावर आम्ही नाचणारच की. हे नाचा रे. अरे चुप चुप चुप. तू पण चालू झालं वय रे. अरे लग्नात पाहिजे तेवढं नाचा, पण इकडे रस्त्यात नको. ए जर ऐकलं नाही तर पाठक बाईनात नाव सांगतो तुमचं. पाठक बाईंचं भ्या आम्हाला नको दाखवूस. पाठक बाई आम्हाला काय बी करणार नाहीत. ए तुमच्या नाहीत, पाटक बाय तर रानादाचे. हा अरे म्हणजे ते 5 मार्चला होणार आहेत. म्हणजे राणादा नवरदेव आणि पाटक बाई त्यांची नवरी. टेपा लावू नको. ए काय टेप्या लावू नको. पटत नसेल तर जाऊन पाटक बाईच विचार. रानादा खरंच की काय? अरे 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 पाया पडतो तुमच्या. थांब जरा. रानदा पाटक बाईं संगत तुझं लगीन होणार म्हणजे तू आमचा रानादा राहणार का रानासर होणार? अरे रानादाच राहणार. मी काय बदलणारातले वय. मग पाटक बाईंना आम्ही बाय म्हणू काय वहिनी म्हणू? आता ते मी कसं सांगू? आम्हाला लईच घोटाळ्यात घालून ठेवलंयस बघ. सांग तूच बाई म्हणू की वहिनी? हा शाळेमध्ये बाई म्हणा आणि शाळेच्या बाहेर वहिनी म्हणा. हा हा हे चांगलं आहे. असंच करतो बघ आम्ही. चला मी तुम्हाला समजायला शाळेत सोडतो. ते अंजली बाईंना पुरणपोळ्या द्यायच्या. चला वहिनी म्हण. आता आम्ही शाळेच्या बाहेर आहे ना मग. बरं बाबा, वहिनींना पुरणपोळीचा डबा द्यायचा आहे. झालं? चला. अरे चला चल. हे बरकत आता आधी मध्ये कुठं नाही, सरळ शेताकडे जायचं. कळलं काय? हो नवरदेव चला. चल. हे काय हट. उतरा. काय सांगू वहिनीसनी? बोलिवलंय म्हणून सांग. काय सांगू बाईसनी? बोलिवलंय म्हणून सांग. बर. ए या आपण एकदा प्रॅक्टिस करूया. 1 2 3. आता काय? वहिनी. आता काय? बाई. आता काय? वहिनी. आता काय? बाई. नमस्कार नमस्कार. नमस्कार. या 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 या. काय नाही ते मी असं चालतो. हा अहो असू दे, असंच या, कामानिमित्त या, फिरायला या. शाळा तुमची आहे. हा या या या. आज हा नको. आज कशाला? अहो केवढी आनंदाची बातमी दिली आहे तुम्ही. आमच्या शाळेशी असलेलं आपलं नातं आता अधिक घट्ट होणार आहे. हा चला चला चला, नाही म्हणू नका. चला या 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 या. हो द्या 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 माझ्याकडे. मी देतो. अहो, असू द्या. अहो असं नाही नाही, असं कसं असं कसं. या 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 या. या 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 राणा दादा या. अरे उठा 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 उठा. राणा दादा आले आहेत. खरं म्हणजे या दोघांच्या एकत्र येण्याला मी कारणीभूत आहे. आपल्या अंजलीबाई आणि राणा दादा या दोघांची ही ओळख ही माझ्यामुळे झालेली आहे. अंजलीबाई. हा हा हा
आणि या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात, आणि प्रेमाचं आता लग्नात. तर आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या अंजलीबाई म्हणजे आपल्या होणाऱ्या अंजली वहिनी साहेब आणि आपल्या शाळेशी ज्यांचं नातं घट्ट आहे ते अधिक घट्ट करू पाहणारे आपले राणा दादा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. आता हे कशाला? अहो घ्या. हो, फुल ना फुलाची पाकळी आहे पण महाजनांची आहे. घ्या घ्या घ्या. रविवार दिनांक 5 मार्च 2017 रोजी होणाऱ्या त्यांच्या विवाहास आपल्या शाळेच्या वतीनं मी भरपूर शुभेच्छा देतो. सगळ्यांनी आपापल्या वर्गावर चला 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 चला. हो, पिशवी तर द्या. हा या. ते अंजलीबाई गोदक का नाही दिलेत? पुरणपोळ्यात घ्या. ते लगीन ठरल्यापासून समजच बदलले बघा. समधी सकाळी बोलत होती म्हणत होती लगीन झाल्यावर समजच बदलते. खरंच बदल होतो काय? समदेसनी माझ्या वाटायले पण मला काय जमल का असं वाटतंय बघा. जमेल तुम्हाला. हो पण ते लई घाबरल्यागत वाटतंय बघा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. लग्नानंतरही तुम्ही अजिबात बदलणार नाही. मी बदलूच देणार नाही ना तुम्हाला. आणि तसंच काही वाटलं ना तर मला बिनधास्त सांगा. तसं नाही, आपण ती समधी माणसं. दोस्तीचं प्रेम चांगलं होतं असंच वाटायला लागले मला. ते तर आहेच आणि राहणार. आपण सगळ्यात आधी मित्र होतो आणि लग्नानंतरही आपण मित्रच राहू. चालेल ना तुम्हाला? चाल नाही अहो धावतंय की. येते. नमस्कार रामराव. अहो 5 मार्च लग्नाची तारीख म्हणल्यानंतर आतापासून एक एक काम मार्गी लावा पाहिजे का नको? अहो आमच्याकडचा आणि मुलीकडचा बसता एक साथ बांधायचा आहे. तेव्हा तुमच्या दुकानातली जेवढी भारी कापड आहे तेवढी घेऊन वाड्यावर या. होय होय. अहो आमच्या रानाच्या लग्नाचा बसता एकदम भारी व्हायला पाहिजे.
या मग तुम्ही वय ठेवतो. आबा त्या रामरावाकडे कशाला बांधल्यास बसता? अरे आपण बेळगावला जाऊन मस्तपैकी बसता बांधू. अरे तिथला एक मोठा डीलर आपल्या ओळखीचा आहे. अरे मी म्हणल्यावर नेम्या किमतीत कापड देते तू. तुला किमतीची काळजी कोणी करायला सांगितली रे? आमचं आम्ही बघतो. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं ना. आबा असं आम्ही आमचं म्हणू नकोस र. काळजाला घर पडतात. मी बी तुमच्यातलाच नाही ना. सुनबाई जरा इकडे या. काय मामांजी? सुनबाई बस त्याचं सांगितलंय आम्ही. रामराव अख्खं दुकान घेऊन येतो मानलाय. पण कधी यायचं तेवढं तुम्ही सांगा. आता आम्ही काय सांगणार मामांजी? आम्हासनी काय कळतंय बरं त्यातलं? इथं घरातले समद ठरवायलेत. मग आमचं कशा पायी मध्ये मध्ये टुमणं? सुनबाई काय झालंय? नाही कुठं काय नाही. काय मनात असेल ते बोलून टाका, मन मोकळं होते. मामांजी याद्या करताना समजा घोटाळा काकासाहेबांमुळे झाला. पण खापर मात्र आमच्याच माथ्यावर फुटलं. तुम्ही खरं तर समधी जबाबदारी आमच्याकडे दिलती का नाही? पण काकासाहेबांनी आम्हाला काही बोलूच दिलं नाही हो. चुकलंच बघा आमचं. आम्हाला जबाबदारी नीट सांभाळता आली नाही. जाऊ द्या, आता समजा व्यवस्थित झालंय ना. आम्हाला तुमच्यावर अजून एक जबाबदारी द्यायची. आपल्या घरात समध्यात जबाबदार आणि जाणत्यात तुम्हीच आहात. म्हणून आम्हाला वाटतं की ते काम बी तुम्हीच करावं. कोणती जबाबदारी आहे मामांजी? रानाच्या पत्रिका तुम्ही स्वतः जातीने उभं राहून मजकूर तयार करून घ्या. चालतंय, आम्ही ही जबाबदारी नीट पार पाडू. सगळ्या पाहुण्या रावळ्यांची यादी बनवायला घ्या. तुमच्या माहेरकडची माणसं, गावातली लोक आणि कारखान्यावर समध्या पत्रिका वेळेत पोहोचल्या पाहिजेत. या सूरज या, याला घ्या मदतीला. ए तू का नाराज आहेस? मी कशाला नाराज हो? नाही होय, मग ठीक आहे. ते कारखान्यावर एक चक्कर मारायची म्हणतोय. असं होय, जाऊ ए तू पण जा रे. होय सुनबाई हे पैसे. रानाच्या लग्नासाठी पैसे आहेत. अजून काय लागले तर मागून घ्या. आबा मला बी दे 2-4 काम. बसून बसून लय कटाळा आलाय बघ. कंटाळा आलाय ना? मग जा की बेळगावला. तुला कुणी आठवलंय? रानाच्या लग्नाला आलोय. लगीन झाल्या बिगर जाणार नाही. तुझ्या मनात खोटते ना, मी काय करणार? ए ते खऱ्या खोट्याचा माल नको सांगूस. मिळतोय तो तुकडा गप खा. अक्षता टाका निघ इथून. रानाच्या लग्नात ढवळाढवळ करायची नाही. पैसे मिळाले की लागलं काम मागायला. चोराच्या मनात चांदणं. मोठा भाऊ मला मान देतोय, नाहीतर आपण असं कुणाचा वाईट वांगाळ ऐकून घेत नाही. संपतराव नाव आहे माझं. गायकवाड घराण्याचा रगात माझ्या बी अंगात खेळतय. अरे काय नवरदेव, या इकडं. काय कुठं? शेतात चाललोय. शेतावर नंतर जा. जरा कोल्हापूरला जाऊन येऊ. कोल्हापूर काय काम आहे काय? अरे तुझ्यासाठी लग्नाची कापडं घ्यायची आहे. मोठी गाडी काढा. का जायचं बुलेट वरून? आबा मोठ्या गाडीनेच जाऊ. चालेल, काढा गाडी, आम्ही आलोच. मी बी येऊ का? 3 गाडा काम बिगाडा. गप्पड इथं.
तुम्ही काय काळजीच करू नका मामनजी. राणा भाऊजीच्या लग्नाची दणक्यात तयारी करतो बघा आम्ही.